मी तर आता मराठीतूनच बोलते आणि माझे प्रश्न खूप साधे आहेत. पटापट उत्तर आले पाहिजे. थोडं क्विक व्हा ना. ते डिफरन्स ॲस्पिरंट वाटतं तर द्या. तुम्ही तर भरतीवाले वाटताय. ऑफिसर बनायचं आहे ना? ऑफिसर बनायचं आहे. एक मी माझ्या स्टुडंट्सला नेहमी सांगते, हे दररोज भिन्न तुम्ही एक व्हॉलंटरीली ॲक्शन सुरू करा. एक थॉट लाईन, इफ यू वॉन्ट टू बिकम अन ऑफिसर, बी अन ऑफिसर, प्रिपरेशन फेज, दॅट इज समथिंग विच विल टेक यू ना एनीवेअर. काय बोलले मी? इफ यू वॉन्ट टू बिकम अन ऑफिसर, बी अन ऑफिसर इन इट्स प्रिपरेशन फेज इटसेल्फ. जो तुमचा जो प्रिपरेशन पिरियड आहे ना, तेव्हाच असं समजा की तुम्ही ऑफिसर आहे. तुम्ही बसताय, सरळ बसा, ताट बसा, फील वाटू द्या. हां गुड, हे आधीच कळायला पाहिजे होतं. असं वाटलं पाहिजे की हो यार मला ऑफिसर बनायचं आहे. जेव्हा चालताय ना, खांदे गळून नका चालू, नीट चाला. वाटलं पाहिजे की हा यार ऑफिसर चाललं तर मी असंच चालणार आहे, कसं वाटू द्या. त्याच्यानंतर दुसऱ्यांशी बोलताय, मित्रांमध्ये गप्पा मारताय. बऱ्याच जणांची सवय असते की टिंगल ओढताय, गप्पा मारताय. थोड्या पुरती मजा सही, म्हणजे बरोबर आहे. पण एका वेळेनंतर कळायला पाहिजे की मी ऑफिसर असलो असतो तर मी असंच बोललो असतो का? मी समोरच्यानी असंच बोललो असतो का? मी समजून घेतलं असतं ना? मी एक मदत म्हणून नेहमी मदतीचा हात पुढे गेला असता. तो एक अप्रोच ठेवायचा. ठीक आहे. मी इंग्लिशपासून थोडी सरकली, पण मला एक तुम्हाला सांगायचं होतं की इफ यू वॉन्ट टू बिकम अन ऑफिसर, बी अन ऑफिसर इन इट्स प्रिपरेशन फेज इटसेल्फ. जेव्हा स्वतःला वाटायला लागेल ना की नाही मी आहे, तेव्हा युनिवर्स ॲक्च्युली वर्क्स, लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क्स बनतात. जेव्हा स्वतःमध्ये जो सेल्फ डाऊट असेल ना की नाही, डाऊटफुल आहे, माहीत नाही होईल की नाही, मला तर हे पण येत नाही, ते पण येत नाही, बाकी सगळं सोडा. थेअरी सब्जेक्ट तुम्ही सगळे करून घेतात, पण एक मेन बेसिक कॉन्फिडन्स जो येईल ना, जो इंग्लिश बोलण्याने येईल. कारण मी किती जरी नाही म्हटलं, बाहेरच्या वर्ल्डमध्ये इंग्लिश इज नेसेसरी. किती जरी तुम्ही नाही म्हटलं तरी. ठीक आहे. तर ना काही टिप्स माझ्याकडून जे मी विचारलं तुम्हाला की तुमचे स्टडी आवर्स किती आहेत. एक आन्सर आलं की 2-3 hours, 4-5 hours. शी सेड 4-5 hours. एनिवन एल्स? 3 hours. ओके. बिसाइड्स लर्निंग फ्रॉम युअर बुक्स, अजून कोण कोण आहे जे बुक रिडिंग करतं? बुक रिडिंग, वाचन ज्याला म्हणतं की अभ्यासाचे बुक सोडून द्या, दुसऱ्या बुक्स सोडून बघायचं. 1, 2, 3. आत्ता पण वाचते हे सांगा. करंट याच्यामध्ये कधीतरी 4 वर्ष आधी बुक वाचली, तसं नाही की दररोजचं एक पान म्हणा, 1-2. गुड. दोघांपैकी इंग्लिश बुक्स वाचतात की मराठी बुक्स वाचतात? मराठी बुक्स. ओके. वाचन वाईट नाही आहे. ते म्हणतात ना वाचाल तर वाचाल, ते खरंच आहे. पण असं एक सजेशन जे मी म्हणजे मी स्वतःवर अप्लाय केलं जेव्हा माझी पहिली SSB झाली आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की माझी इंग्लिश नाही आहे इतकी चांगली. असं नाही, आणि असं तुमच्यासोबत पण नाही आहे. आय कॅन से कॉन्फिडेंटली की इट्स नॉट लाईक यू डोंट अंडरस्टँड इंग्लिश और यू कांट स्पीक इंग्लिश. द ओनली प्रॉब्लेम इज यू डोंट हॅव दॅट कॉन्फिडेंट टू स्पीक इन इंग्लिश, दॅट टू इन फ्रंट ऑफ पीपल. ऑलराईट. सगळ्यांचा प्रॉब्लेम हाच असणार आहे की बोलता येणार आहे. तुम्हाला एकट्याला जर आरशासमोर उभं केलं ना तर तुम्ही खूप नीट बोलता. म्हणजे इतकं नीट की तुम्हाला वाटेल की शशी थरूरच आहे, मी एकदम लिटरेचर घेऊ शकतो और शकतो. पण हे जे तुम्हाला लोकांसमोर उभं केलं ना, तुम्हाला असं वाटेल की मी चुकलं तर, माझ्यावर हसतील, माझ्या ग्रामॅटिकल मिस्टेक झाल्या तर. येतो का डाऊट? येतो हा कोणाकोणाला वाटतं? कोणाकोणाला वाटतं? ऑलमोस्ट एव्हरीवन फेसेस प्रॉब्लेम. सी अँड सेइंग खूप बारीक गोष्टी आहे ज्याला आपण इग्नोर करतो, पण त्याच्यावर ॲक्च्युली काम करणं खूप गरजेचं आहे. तर नेहमी असं समजायचं समोरचं पण त्याच पाण्यात आहे, म्हणजे त्याच होडीत आहे, त्या होडीत मी. ठीक आहे. समोरचा जजमेंटल का कधीच नसतो. जेव्हा दोघांची सिच्युएशन सेम असते ना, ते अंडरस्टँडिंग असतात. आता समजा मी आहे आणि ही आहे, ती कॉन्फरन्स आउट व्हायची किंवा स्क्रीन आउट व्हायची, किंवा मी कॉन्फरन्स आउट व्हायची, स्क्रीन आउट व्हायची, तर समजून जायचं की हो यार होतं, माहिती आहे चुका होतात, कधी कधी कॉन्फरन्स आउट होतं, कधी स्क्रीन आउट होतं, कधी कधी मिस्टेक्स होतात. सेम असं असतं की समजा आज मी इथं उभं करते इंग्लिश मीडियम आहे, हॅव कॉन्फिडन्स. ओके. वाय लिटल बट? Because I never talk in front of people. Exactly. Again, as I earlier mentioned, in talking in front of people is a big issue for you. तुम्हाला इंग्लिश येत नाही किंवा तुम्हाला समजत नाही हा तुमचा प्रॉब्लेमच नाही. यू आर व्हेरी गुड ॲट इट. प्रॉब्लेम काय? फक्त लोकांसमोर बोलतो. ठीक आहे. आणि स्मूथली बोलणं. तर हे स्मूथली बोलणं कधी येईल? स्टार्ट रिडिंग बुक्स. मी आता पाहिलं ह्याच्यामध्ये बुक आहे. जर इंग्लिश असेल तर आज मी इथे
स्ट्रगल करतं. जसं आता माझ्यासोबत आधी प्रॉब्लेम काय व्हायचा, माहिती आहे मला तर इंग्लिश येते, मला कसं बोलायचं सगळं माहिती आहे, माझं ग्रामर चांगलं. पण मी बोलायला जेव्हा जायची ना, मी एकदम छान पहिले 4-5 मराठीतलं मी आधी डोक्यात ट्रान्सलेट करायची आणि मग मी ते धडधड करून मोकळं व्हायची. पण नंतर मग मी अटकून जायची. मग मला वेळ लागायचा. आधी मला मराठीत विचार करायचा आहे, मग मराठीचं मला त्याच्यात इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे आणि मग मला बोलायचं. याच्यामध्ये टाईम जायचा आणि टाईम जायचा तर मी खूप पॅनिक व्हायची. हा कोणाला प्रॉब्लेम आहे की पटपट सेंटेन्स फॉर्मेशन होत नाही? ओके, गुड. सेंटेन्स फॉर्मेशन पटापट डोक्यात होण्यासाठी रामबाण उपाय इज स्टार्ट रीडिंग बुक्स. इंग्लिश बुक जेव्हा वाचताल ना, पहिले 4-5 किंवा 2-3 स्टोरीज नाही समजणार, नीट नाही लागणार किंवा बोर होईल, झोप येईल. कीप रीडिंग बुक्स. कारण की एकदा वाचायची सवय लागली ना, तर तुम्हाला एखाद्या वाक्याला इंग्लिशमध्ये कसं म्हणतात ते तुमच्या डोक्यात ऑटोमॅटिकली फिक्स होईल. मग तुम्हाला विचार करायची गरज नाही पडत. ठीक आहे. आता एक बुक आहे शूट द फ्लाय. आय वुड रिक्वेस्ट, तुम्ही सरांकडे रिक्वेस्ट करा आम्हाला ही बुक पाहिजे. विल सेट अप अ होल लायब्ररी. ट्रस्ट मी. एक सेट ऑफ बुक्स आपण करू, अरेंज करू, एक बुक रीड करायला स्टार्ट तर करा. तुम्हाला तुमचा फरक म्हणजे हे मी ॲक्च्युली अप्लाय केलं आहे माझ्या क्लासमध्ये. तर लॉट ऑफ स्टुडंट्स सेम तुमच्यासारखा रुरल बॅकग्राऊंडमधून आलेला एक गौरव, आय स्टिल रिमेंबर गौरव. तर गौरव मला म्हटलं की मॅम तुम्ही जे सांगितलं ना रीडिंग बुक्स, मी बुक्स त्यांना वाटलेल्या. तर बुक्स वाचल्या आणि 1-2 महिन्यानंतर म्हणे माहीत नाही पण इंग्लिश ऑफ बोलायला. विचार करण्याची गरज नाही पडत आता की शुड आय कम देअर, नो शी डिड दॅट, ही डिड दॅट. हे म्हणजे ऑटोमॅटिकली यायला लागतं बुक रिडिंग नंतर. आणि मी अशी होती ना, मला असं वाटतं मी जर बुक रिडिंग करू शकते तर त्याचं जगातलं म्हणजे कोणीही करू शकतं. माझी एक मैत्रीण होती स्कूल फ्रेंडची, 10th ची गोष्ट सांगते. तर ती बुक रीड करायची आणि मी तिला विचारायची मला स्टोरी सांग, मी नाही वाचत. ती मला स्टोरी सांगायची. ठीक आहे, मला बुकचा कॉन्टेक्स्ट कळला, हे कळलं. पण नंतर कळलं जेव्हा मी आय ॲक्च्युली स्टार्टेड बुक रिडिंग ना, तर तेव्हा कळलं की मी किती मूर्ख होती. मी काय केलं, आय वेस्टेड 10 years ऑफ माय लाईफ. चला पहिलीपासून तर कोणी रीड नाही करत, 5th ऑनवर्ड्स तर तुमची बुक रिडिंग तुम्ही सुरू करू शकता. आज तर तुमचा 10th पण झालं. मी तर तुम्हाला आज म्हणेन, मला ही अक्कल कॉन्फरन्स आउट झाल्यावर आली म्हणजे इंजिनिअरिंग नंतर की नाही आय शुड स्टार्ट बुक रिडिंग. तुम्ही तर खूप चांगल्या पिरियडमध्ये आहे. तुम्ही इनिशियली तुम्ही खूप चांगलं तुमचं प्रिपरेशन चालू करू शकता. स्टार्ट रीडिंग बुक्स. आणि याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला दुसरं काहीच एक सजेशन देणार नाही. मी हे पण म्हणणार नाही की आरच्याजवळ बोलत बसा काय. तुम्ही तुमचेच बडबड करायला लागतात आणि जो कॉन्फिडन्स येईल ना त्यांनी, मग दॅट इज अनबिटेबल. कारण की ट्रस्ट मी, आज तुम्ही NDA साठी खरंच मरमर करतात, पूर्ण 6-6 तास 10-10 तास जो काही अभ्यास करायचा करतात. आय एम कन्सिडरिंग की ऑल 70 मुलं असतील तर 70 तुम्ही NDA क्लिअर जरी केली. व्हॉट अबाउट SSB? जेव्हा बाहेर जातात ना तेव्हा इट्स अ नॅशनल लेवल एक्झामिनेशन, इट्स अ नॅशनल लेवल इंटरव्ह्यू टेक्स प्लेस. तिथे हरियाणाचे येणार आहे, तिथे UPचे येणार आहे, बिहारचे येणार आहे, नॉर्थ ईस्टचे येणार आहे, साऊथचे येणार आहे. साऊथवाले तर तुमच्याशी इंग्लिश सोडून दुसरं काही बोलत असेल, दे आर व्हेरी मच कम्फर्टेबल इन इंग्लिश होती. ठीक आहे. तेव्हा कळतं की यार आय एम लॅकिंग समवेअर. ठीक आहे. त्यांची फ्लुएन्सी, द वे दे स्पीक, त्याच्यामुळे ना खूप सेल्फ कॉन्फिडन्स डॅमेज होतो. हे स्वतः मी फील केलं, त्याच्यामुळे आज तुम्हाला सांगू शकते. कारण की मी पण 4 अशा लोकांमध्ये राहिली की एकदम शशी थरूरवाली इंग्लिश आणि आय वॉज ॲक्च्युली स्ट्रगलिंग टू स्पीक इन इंग्लिश. सो दॅट वॉज अ व्हेरी ह्यूज बॅरियर फॉर मी. ठीक आहे. तर ते मला कळलं की नाही, जर मी बुक्स रीड केल्या तर हे माझ्या ऑटोमॅटिकली माझ्या डोक्यामध्ये सेंटेन्स फॉर्मेशन, मला सेपरेट बुक्स घ्यायची किंवा ग्रामर वाचायची गरज नाही. ग्रामॅटिकल मिस्टेक्स थोड्याफार चालतात, तुम्हाला त्याच्याशी काही करायचं नाही. मी जेवण करते हा मेसेज जर समोरच्याला तुम्ही इंग्लिशमध्ये पोहोचू शकले ना, बस संपलं. मग त्याचं पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर टेन्स, फ्युचर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इतकं विचार नाही करायचा. आणि बुक रिडिंगमध्ये ॲक्च्युली तुमचं ग्रामर पण खूप नीट होतं. तर तुम्हाला त्याच्यात पण जास्त स्ट्रगल करायची गरज नाही पडत. तर आय वुड सजेस्ट प्लीज 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 स्टार्ट बुक रिडिंग. कारण की जो कॉन्फिडन्सवाला फॅक्टर आहे तो तुम्हाला त्याच्यातूनच येणार आहे. म्हणजे इंग्लिशसाठी याच्या व्यतिरिक्त मला तुमच्याकडे सांगायला काहीच नाही. म्हणजे मी माझ्या आधीच्या स्टुडंट्सला पण नेहमी हेच सांगितलं
की स्टार्ट बुक रीडिंग, इंग्लिश सुधारायची स्टार्ट बुक रीडिंग, हे स्पोकन इंग्लिशचे क्लासेस, त्याच्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस काय असतात ते तुम्ही केले नाही ना? करू पण नाही. पर्सनॅलिटी डेव्हलप ही तुमच्या डेली रुटीनमधून होते. मी जसं म्हटलं की वॉन्ट बिकम अन ऑफिसर, बी अन ऑफिसर इन इट्स प्रिपरेशन फेज इट्स. जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला लागतात, जेव्हा तुम्ही लहान आहे पण तुम्ही एक बेसिक, आता तुम्ही जेव्हा घरी जातात तर घरी आईची मदत कोण कोण करतं? नाही काय चलो ठीक है, कोई दिक्कत नहीं. कुछ बताने में भी करते वो भी बहुत बड़ी बात है. वो भी कर लिया तो माँ बाप सॅटिस्फाईड होते, हा चला सांगितलेलं तर ऐकतोय. ठीक आहे, तर काही गोष्टी ना स्वतःहून करायला सुरू करा. घरी जाताना आईची मदत करायला सुरू करा. आई हे करून टाकू का, मी एक काम करते, मी हे काम करते, तू बाकीचं. छोट्या छोट्या गोष्टी असतात, याने तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होणार. बाकी काही नाही, पण खरंच सांगते डेली लाईफमध्ये तुम्ही ऑफिसर बनणार आहे. हे बुकनी तुमचं एक्झाम निघेल, पण जी SSB आहे ना दॅट इज 5 days. जसं तुम्हाला आता माहिती असेल SSB काय, 5 days इथे थांबावं लागतं. पर्सनॅलिटी असेस होते. पर्सनॅलिटी काय, पर्सनॅलिटी ओव्हरनाईट चेंज नाही होत. तुम्ही ओव्हरनाईट पोर्ट्रे नाही करू शकत की नाही मी इतकी चांगली. तुमची सायकोलॉजी तिथे टेस्ट होती. सायकोलॉजी म्हणजे रिटर्नमध्ये तेच थॉट येतील जे ओव्हर द पिरियड तुमच्या डोक्यात जे थॉट्स आहेत. तर नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, तेव्हा कुठे पेपरवर पॉझिटिव्ह स्टोरीज निघतील. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं वागणं लोकांमध्ये व्यवस्थित ठेवा. दुसऱ्यांचा वाईट विचार करू नका, कारण की अगेन लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्यावरच येणार आहे उलटून. तर दुसऱ्यांचं नेहमी चांगलं, मदतीचा हात नेहमी पुढे ठेवा. तर ह्या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला इतकं चांगलं शेप करतील की पुढे जर SSB जरी नाही झालं, SSB इज जस्ट अ सबसेट ऑफ लाईफ, जस्ट रिमेंबर दॅट. पुढे जाऊन हे जरी काही नाही झालं ना तर तुम्ही ॲटलिस्ट एक चांगलं व्यक्तिमत्व जरी बनता. आणि दुसरं काय करायला मग जो कॉन्फिडन्स येईल ना तो तर एकदम आभाळाच्या वर. आज माझा SSB माझे 2 अटेम्प्ट बाकी आहेत. झालं ठीक, नाही झालं तर आज स्वतःमध्ये इतकं कॉन्फिडन्स आहे की मी दुसरं काहीतरी खूप चांगलं करूनच घेईल. तर हा कॉन्फिडन्स यायला पण 4 वर्ष लागले. ओव्हरनाईट हा कॉन्फिडन्स नाही आलाय की नाही आज मी झोपेतून उठलीच, चला उद्या जॉब जिंकू. नाही, 11 फेलियर्स मी पण पाहिले, बरोबर. तर सगळं ओव्हरनाईट काहीच नाही होणार आहे. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना, थोडं 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 करत राहायचं. तुमच्या साईडने तुम्ही तुमचं बेस्ट देत राहायचं. ॲज गायत्री सेड की एका वेळेनंतर मग ते काम करतं. जेव्हा सगळे बॉक्सेस टिक होतात ना की बस या पोरीने या पोराने त्याच्या साईडला काहीच नाही सोडलं, मग काही एवढं मग तर ते लक काय ते सगळं इतकं जुळून येतं की ते होऊन जातं. तुम्ही त्याचं नका टेन्शन घेऊ. पण तुमच्या साईडने तुमच्या हातात जे एफर्ट्स आहेत ते तुम्ही करायचे म्हणजे करायचे. देर इज नो शॉर्टकट फॉर इट. मी इंग्लिशसाठी बोलत होती. इंग्लिशसाठी स्टार्ट रीडिंग बुक्स. आणि इथे काय कोण घ्यायचा काय सांगितलं की हां if you become an officer, you have to facing like officer in your preparation. kind of if you want to become an officer, जर तुम्हाला ऑफिसर बनायचं असेल तर बी अन ऑफिसर इन इट्स प्रिपरेशन फेज इटसेल्फ. तर त्याच्या प्रिपरेशन मध्येच तुम्ही ऑफिसर बना. तुम्ही नाही आहे मला माहिती आहे तुम्ही नाही आहे. स्टार्ट बिहेविंग लाईक अन ऑफिसर. तुम्ही NDA साठी प्रिपेअर करताय, हेअरकट NDA वाली करून टाका ना. काय इतकं जगताय तिथे जाऊन सगळं छाटवलं. वाटू तर द्या की यार मी एक NDAचा ॲस्पिरंट आहे. असं वाटेल की मी अकॅडमीमध्ये. आज तुम्ही मिलिटरी स्कूलमध्ये इट इज नन लेस दॅन दी NDA. इट इज ॲक्च्युली नर्चरिंग यू इन सच अ वे की तुम्हाला NDA खूप इझी वाटेल. तुम्हाला वाटेल मिलिटरी स्कूलमध्ये पण आम्ही असंच होतो, इथे पण असंच आहे. हे जेव्हा वाटलं ना तेव्हा समजायचं की ओके आपलं प्रिपरेशन बरोबर. ठीक आहे ना. या बेसिक गोष्टी म्हणजे कपडे एकदम व्यवस्थित घालायचे. हे दुसऱ्यांसाठी नाही, हे स्वतःसाठी करायचं. ठीक आहे. जर इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत टीचर्सनी की एक लाईनमध्ये चाला तर एक असतंच दिवसानं कोणी पुस्तकं क्लासमध्ये तिथे येऊन जातं साईडला. चल रे काय होतं काही नाही, 2-2च्या याच्यावर नका करू ना. इन्स्ट्रक्शन फॉलो करा. उद्या जर डिफेन्समध्ये आले तर डिफेन्समध्ये तर 1 way सिस्टम आहे.
वरतून ऑर्डर्स येतील, सर जास्त नीट सांगू शकतील, वरतून ऑर्डर्स येतील, तुम्हाला फक्त फॉलो करायचे, तिथे तुम्हाला काही नाही करायचं, तुम्हाला ते खाली पास ऑन करायचे. बरोबर. एनी डाऊट्स? तुम्हाला कोणाला काही इंग्लिश रिलेटेड काही विचारायचं आहे, हा प्रॉब्लेम मॅम आम्हाला खूप वाटतो पण माहीत नाही काय सोल्युशन. प्रॉब्लेम तर असतील, असं नाही की नाही. एनीवन प्लीज फील फ्री टू आस्क. Can I ask one question? Yes, please. Ma'am, you do self-study? Obviously, you have to do self study. कुछ चीजें क्या टीचर्स हर चीज आपको नहीं सिखा सकते. अगेन ऑफिसर बनो, खुद से भी तो कुछ काम करना पड़ेगा ना, खुद पे. इतना स्पून फीडिंग तुम्हाला कसं काय भेटू शकतं? आपने नॉलेज किस सोर्स से गेन किया? कौन सा नॉलेज? नॉलेज ऑफ इंग्लिश और अदर सब्जेक्ट्स, इंग्लिश बुक्स और सोशल मीडिया. नहीं, इंग्लिश का नॉलेज मुझे आज जितना भी है वो बस और बस मेरे बुक रीडिंग की वजह से है. मैंने 2 साल में ऑलमोस्ट 21 बुक पढ़ी, 2 साल के स्पैन में ही. तो शायद उसकी वजह से मतलब इतनी स्मूथ हो गई इंग्लिश कि आज वो डर नहीं है. देखो मेरे में हमेशा वो एक मेरे लिए वो काफ़ी बड़ा टेंशन रहता था कि यार इंग्लिश बोलनी पड़ेगी, तो वो रीडिंग की वजह से हट गया. तो ऐसा कुछ नहीं. आप बॉलीवुड मूवी देखते हो? बॉलीवुड बॉलीवुड कुछ भी? हाँ, तो उसके नीचे सबटाइटल्स आते हैं ना इंग्लिश में. यस, वो ही कहना था. अब एक चीज़ हम लोग करते हैं ना, हमको इंग्लिश मूवी या कुछ समझ नहीं आया, हमारा दिमाग क्या करता है, जैसे मैं हिंदी में बोलती हूँ तो मेरा दिमाग पहले हिंदी में सोचेगा, फिर उसको इंग्लिश में कन्वर्ट करेगा. तो कोई भी बॉलीवुड मूवी जस्ट फॉर फन भी आप देख रहे हो ना कभी, ठीक है, कोई वीकेंड पे या 15 दिन में एक बार, महीने में एक बार, तो आप ना उसके सबटाइटल्स पढ़ना शुरू करें. सुनते आप हिंदी में हो, फिर आप पढ़ते इंग्लिश में. तो इससे क्या होता है, आपका आप सुनते जो आपको समझ भी आ रहा है और उसका ट्रांसलेशन क्या है वो भी आपको समझ. एग्जैक्टली, मतलब वही हिंदी डायलॉग को अगर मुझे इंग्लिश में बोलना रहा तो कैसे शायद बोलेगा इंसान. तो आपका वो भी थोड़ा फन वे में पढ़ना चालू कर दो ना. कोई लोग होंगे जो डिफेंस में काफ़ी इंटरेस्टेड होंगे, कुछ लोगों को क्रिकेट काफ़ी अच्छा लगता होगा, कुछ लोगों को म्यूजिक अच्छा लगता होगा. तो ऐसे रिलेटेड कुछ बुक्स अभी जैसे अगर अगेन मैंने बोला कि बुक रीडिंग चालू करो, तो ऐसा नहीं कि कुछ भी एकदम ही गजब बुक ले ली और पढ़ना चालू किया. दैट विल बी ऑफ नो यूज. आपका जो इंटरेस्ट है ना, तू कसा इंटरेस्ट आहे, म्हणजे एक फेवरेट की तू मोस्टली समजा मोबाईल बघत असेल तर तू ते वाले व्हिडिओज जास्त बघतो यूट्यूबवर. गाणे जास्त ऐकतो. मग एखादा कोणता सिंगर असेल त्याची बायोग्राफी पण बनलेली आहे, एखादा कोणता फेवरेट सिंगर असेल त्याच्यावर कोणती बुक लिहिली असेल तर ती वाचायला सुरू कर, तुला त्या सिंगरबद्दल पण नॉलेज येईल. ठीक आहे. एनीबडी एल्स? तू स्पोर्ट्स रिलेटेड किती बुक्स आहेत? सचिन तेंडुलकर करेल, धोनी करेल, विराट कोहली करेल. हे तर मी फक्त क्रिकेट बोलली, बाकी पण आहेत, बाकीचे स्पोर्ट्स आहेत. तर तुला अजून डीप जा. तुला कोणता स्पोर्ट आवडतो? फुटबॉल. व्हेरी फेमस रोनाल्डोवर बुक्स असतील, त्याची जर्नी तर किती इन्स्पायरिंग आहे. ठीक आहे. त्या बुक उचला तुम्ही, तुम्हाला अजून जास्त इंटरेस्ट येईल की अच्छा हे पण असतं, हे पण असतं, अच्छा ते पण असतं. अँड वन्स यू स्टार्ट रीडिंग बुक्स ना, युअर इंटरेस्ट विल गेट डेव्हलप अँड यू विल स्टार्ट रीडिंग मोर अँड मोर बुक्स. ठीक आहे. आणि मग तुम्ही तुमचं हरायझन जे एक्सपांड होईल ना, दॅट विल बी अनबीटेबल. ट्रस्ट मी, स्टार्ट रीडिंग बुक्स. डिफेन्समध्ये खूप इंटरेस्टेड आहे त्यांनी डिफेन्सवाल्यांना मी एक सजेस्ट करेन. देर इज अ व्हेरी मतलब खूप छोटी बुक आहे, इनिशियल लेवलवर मी ती सुरू केली, मी तुम्हाला पण ती सजेस्ट करेन. एक शूट डाइव फ्लाय एक बुक आहे, रचना बिष्ट रावतची. शूट डाइव फ्लाय. स्टार्ट रीडिंग दॅट बुक. त्याच्यामध्ये छोटे छोटे स्टोरीज आहेत. एक पहिली स्टोरी मी सांगेन की एक हेलिकॉप्टर पायलट आहेत आर्मीचे. त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स केला की ते युनायटेड नेशन पीस कीपिंग प्रोग्रामसाठी साऊथ आफ्रिकामध्ये गेलेले. मग ते हेलिकॉप्टर जेव्हा उडवत होते, त्यांचं एक नॅशनल पार्क आहे साऊथ आफ्रिकेचं, तर त्यांना त्यांचा लायनसोबत कसा एन्काउंटर झाला. तर वेन यू विल रीड दॅट बुक ना, तुमचा इंटरेस्ट इतका वाढेल की अच्छा आर्मीवाले तर ॲज अ जॉब हे करतात, म्हणजे आर्मीवाले तर ॲज अ प्रोफेशन हे हेलिकॉप्टर उडवतात, हे तर नॅशनल पार्क पण फिरतात, इतके छान एक्सपिरियन्सेस भेटतात. डेफिनेटली देर इज अ होल डिफरंट स्टोरी बिहाइंड दॅट, बट स्टिल तर तुमचा इंटरेस्ट खूप वाढेल. सो अगेन लास्ट सजेशन फॉर यू गाइज की start reading books. It will help you a lot. You will thank
प्लॅनिंग युअर सेल्फ यु नो इन फ्युचर. आज मी इथे आहे ना, तर आज मला खूप बरं झालं की ते 2 वर्ष कोविडचे काही नाही, पण बुक तरी असं मला आजही वाटतं. तर ते डेफिनेटली तुम्हाला पण वाटेल, ते मला सगळं सांगायची गरज नाही. सो ऑन दिस नोट आय वुड लाईक टू sign off. Thank you and all the best. Prepare well. And one thing again, there will be a point where you will be like, आता नहीं होते यार. But discipline is something which gonna bridge that gap. कि आज तुम्ही कुठे आहे, आज तुम्हाला ऑफिसर बनायचं आहे ना, हे NDA हे मिलिटरी स्कूल आहे, याच्यामधलं ब्रिज आहे, त्याला आपण नाव देऊ डिसिप्लिन. बस साधी सरळ गोष्ट की म्हणजे आज कंटाळा जरी आला ना, दररोज 2 तास अभ्यास करता, आज अर्धा तासच करा. तर ती कन्सिस्टन्सीचा बी डिसिप्लिन. ठीक आहे, कळलंय? अजून कोणाला काही डाऊट आहे? विचार आहे काय तर विचार. हां, एनी डाऊट? सेल्फ कॉन्फिडन्स एक्स्ट्रोवर्ट राहा. जास्तीत जास्त लोकांना मिक्सअप व्हायला सुरू. इंट्रोवर्ट तू अशी एकटी राहते, मिक्सअप व्हायला सुरू कर लोकांना. म्हणजे तुझ्या मैत्रिणी असतील, आज तुझी एकच मैत्रीण आहे, तर उद्या तू 4 मैत्रिणी, 2 जणीच घे, 2 जणींची बोलायला, 2 दिवसानंतर 4 जणींची बोलायला. जेव्हा एक नॉर्मल तुमच्या फ्रेंड्समध्ये तुम्हाला कॉन्फिडेंटली बोलायचा कॉन्फिडन्स येतो ना, तो बाहेरचा येऊनच जातो. तो इतका अवघड नाही. तुला फक्त तू तुझ्या बाउंड्रीज सेट केलेल्या आहेत की मी इंट्रोवर्ट आहे आणि मला थोडं लोकांशी बोलायला मी थोडी घाबरते, तर ते सोडून दे. तू बोलायला बिंदास काय म्हणणार आहे, जास्तीत जास्त शिकायला काय वाटतं एवढं नाही. इतकं घाबरायचं नाही लोकांना, काही नाही होत. ते पण आपल्यासारखेच आहे. तुला काय म्हणतात, सगळे सेम होडीमध्येच आहे. आज तू इंट्रोवर्ट असतील तर इथे अजून 50 लोक इंट्रोवर्ट असतील, पण आज तू थोडी तुझ्या बाहेर निघली, यू स्टूड अप अँड यू टोल्ड मी दॅट यू म्हणजे तू ॲक्च्युली हा प्रॉब्लेम फेस कर. अजून बाकीच्यांनी अजून तुम्हाला प्रॉब्लेम ॲड्रेसच नाही केला, तर तू आज पहिली स्टेप तर घेतलीस ना. अंडरस्टूड? एनीबडी एल्स? हाँ, एनडीए के लिए इंग्लिश सब्जेक्ट के लिए क्या प्रिपरेशन करनी चाहिए? एनडीए के लिए इंग्लिश सब्जेक्ट के लिए क्या प्रिपरेशन करनी चाहिए? ग्रामर. सबसे पहले तो ग्रामर आपका अच्छा करना. वो एनडीए की पाथफाइंडर ही यूज़ कर रहे हो, देख रहे हो पाथफाइंडर ही है. हाँ, पाथफाइंडर में ना काफ़ी अच्छा ग्रामर कवर किया. एक बेसिक ग्रामर पाथफाइंडर आपका ये कर देगा, फिक्स कर देगा. फिर उसके बाद जो रीडिंग, अभी जैसे एग्जाम में रीडिंग एंड कॉम्प्रिहेंशन आता है, तो उसके मल्टीपल पैराग्राफ पढ़ते रहो, सॉल्व करते रहो. अलग अलग है, सेम ही पैराग्राफ ऐसा 4 बार पढ़ के सॉल्व नहीं करना. अलग अलग पैराग्राफ सॉल्व करो. फिर उसके बाद फिल इन द ब्लैंक नहीं, फाइंडिंग एरर. हाँ, स्पॉटिंग एरर. स्पॉटिंग एरर तब अच्छे से होगा जब ग्रामर ठीक होगा. ग्रामर तब शायद ठीक होगा जब बुक रीडिंग करोगे. बुक रीडिंग से ऑटोमॅटिकली ग्रामर ठीक होगा. क्योंकि आपण ना खूप आळशी लोक आहेत, मी खरंच सांगते. यावर तुम्हाला सगळं म्हणजे मी पण स्वतःला पण कन्सिडर करेन, सगळं स्पून फिडिंग पाहिजे असतं. असं वाटतं सगळं ऑटोमॅटिकली यायला पाहिजे. बुकवर डोकं ठेवून झोपलं की दुसऱ्या दिवशी सगळं डोक्यात घुसलं पाहिजे, असं होणार नाही. आणि मी प्रेफरन्स बुक रीडिंगला याच्यामुळे देते की त्याच्यात तुम्हाला काही रट्टाही मारायचं आहे, वाचून सोडून द्यायचं आहे. हे ग्रामर जे आहे ना, ते तुम्हाला थोडं काही बरेच रूल्स आहे त्याच्यात. पाथफाइंडरमध्ये तर खूप रूल्स आहेत. मी शिकून थकून जायचे. खूप रूल्स आहेत. तुम्ही इतके थोडी मगअप करू शकता. तर काही बेसिक जे खूप इम्पॉर्टंट रूल्स असतात ना, की एखादं वाक्य कसं तयार झालं पाहिजे, हे बुक रीडिंग तुम्हाला ऑटोमॅटिकली समजेल. तुम्हाला बहुतेक आत्ता नाही कळणार की मॅम काय बोलताय, मला नाही कळत. नसेल कळत, बुक रीडिंग करा. एक बुक वाचल्यावर कळेल की काय प्रॉब्लेम. ठीक है, आप और एक काम कर सकते हो. जो प्रीवियस ईयर पेपर्स आते हैं ना, जैसे उसके पता है रूल्स बहुत होंगे, ये बहुत होंगे, तो कुछ रूल्स पे हर साल क्वेश्चन आता है पेपर में. तो आप जितना ज़्यादा प्रीवियस ईयर पेपर्स सॉल्व करोगे, देखोगे, एनालाइज करोगे ना, तो आपको समझेगा. एक 11 ईयर्स आता है, 11 ईयर्स, 15 ईयर्स, 22 ईयर्स एनडीए के पेपर्स आते हैं. तो वो यहाँ पे आपको देख लो, आप लाइब्रेरी के अंदर होगा, तो वो सॉल्व करना शुरू करो, तो आपको पैटर्न समझ में आता है, रूल समझ में आता है कि किस पे क्वेश्चन आता है. ठीक है, रॉकेट साइंस नहीं है. ठीक है, पेपर सेटअप जो है वो भी तो इंसानी है ना, वो भी तो कुछ पर्टिकुलर चीज़ें ही डालेगा या आएगा, तो आप वैसे भी सॉल्व आउट करो. तो वो भी एक तरीका है, बट वो आप तब करना जब आप पेपर सब पढ़ें. एग्जैक्टली. और आज शी करेक्टली मेंशन, ज़्यादा से ज़्यादा मॉक टेस्ट दो, ज़्यादा से ज़्यादा पेपर सॉल्व करो. खुद का खुद टाइम लगाना
टाइमर होता है हर एक के पास, मतलब फ़ोन में टाइमर होता है, टाइमर लगा के फ़ोन साइड में छोड़ देना। जब वो उसकी दूसरी घंटी बजेगी, पहली वाली तो नहीं बजती, चलो एक जब उसकी वो रिंगटोन बजनी चालू हो गई तो तुरंत स्टॉप कर देना, टाइम खत्म। इसके और बी ऑनेस्ट टू योरसेल्फ, खुद के प्रिपरेशन से खुद ऑनेस्ट रहना। फिर एक सेकेंड भी एक्स्ट्रा नहीं यूज़ करता है। पेपर बंद, फिर वो आंसर की खोलो, चेक करो, मार्क्स देखो, कहाँ पे गलती हुई है समझो। फिर एक बार तो कॉन्सेप्ट समझ लिया तो नेक्स्ट टाइम फिर से अगर सिमिलर क्वेश्चन आता तो गलती होने का चांस ही नहीं है। कि डेडिकेटेड और थोड़ी समझदारी से मतलब प्रिपरेशन करोगे ना, एनडीए ज़्यादा मुश्किल है नहीं क्लियर करना। एज आई सेड, क्लियर कर भी ली। जो बैरियर है वो एसएसबी का है, जो पर्सनालिटी का है, जो कि ओवरनाइट चेंज नहीं होती है, जो ओवर द पीरियड चेंज होगी। तो इससे अभी से अगर पॉजिटिव चेंजेस लाना चालू करोगे तो दैट विल बी हेल्पफुल। चलो, एनी क्वेश्चंस, एनी फर्दर क्वेश्चंस, कैन आई सेट एनीवन? ओके, चलो, थैंक यू। निकिता ने बहुत सीधे शब्दों में ग्राउंड लेवल पे कुछ चीज़ें समझाई और एक ठोस एक उपाय बताया कि बुक रीडिंग, जो अगर आप फौज में भी जाओगे या किसी भी अच्छी संस्था में जाओगे, अगर आपको लीडरशिप पोजीशन में जाना है तो यही बताया जाएगा कि बुक रीड करिए। यहाँ तक कि जब आप एनडीए में जाओगे, आपका बुक रिव्यू नाम के टास्क शुरू होते हैं कि आपको बुक पढ़ना है और उसका रिव्यू लिखना है एक पन्ने के अंदर कि ये बुक में क्या सीखा आपने, क्या मैसेज है। तो इतना महत्व बुक रीडिंग का है। लेकिन उसने किस एंगल से बताया? इंग्लिश इंप्रूवमेंट के एंगल से। अगर आप बुक रीडिंग करोगे तो अपने आप कुछ चीज़ें दिमाग में फिट होती जाती है और जो स्पॉटिंग द एरर्स या ग्रामेटिकल थिंग्स वो अपने आप सेट हो जाती है। सेकेंडली, उसने एक बहुत अच्छा पॉइंट जो बताया कि अगर आपको ऑफिसर बनना है तो प्रिपरेटरी फेज में बिहेव लाइक एन ऑफिसर। ऑफिसर मतलब क्या? एक लीडरशिप पोजीशन। अगर आप लोगों को लीड करना चाहते हो, बेहतर बनना चाहते हो, तो वो काबिलियत लानी पड़ेगी ना। तो हम जब कल 15 ऑफिसर लाइक क्वालिटी सीख रहे थे, या फिर जब ये दोनों ने भी बताया कि सर्विसेज सिलेक्शन बोर्ड इंटरव्यू 5 दिन का होता है, 5 दिन में आपकी पर्सनैलिटी को चेक किया जाता है। तो एनडीए की रिटर्न क्लियर करने के बाद जब आप एसएसबी इंटरव्यू में पहुंचते हो तो आपको 5 दिन जब आपको चेक किया जाता है तो आपके अंदर सडनली कोई गुण नहीं घुसा सकता कोई। आपको वो डेली जीना पड़ेगा, सेंस ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी डेवलप करना पड़ेगा। डिसिप्लिन का ब्रिज उसने बताया कि मिलिट्री स्कूल से हमें एनडीए एकेडमी में पहुंचना है तो डिसिप्लिन के ब्रिज पे वॉक करना पड़ेगा। अपनी मर्जी से अगर हम डिसिप्लिन लाते हैं, सेल्फ डिसिप्लिन बोलते हैं उसको, तो शायद वो बेहतर होगा और हमें आसानी से इंटरव्यू भी क्लियर होगा। रिटर्न तो होगा ही होगा। रिटर्न की तैयारी बहुत सिंपल है। प्रीवियस ईयर क्वेश्चन पेपर देखने हैं, थोड़ा बहुत रट्टा मारना है तो रट्टा मारेंगे, प्रैक्टिस करेंगे। वहाँ तो टॉर्टोइज और रैबिट वाली कहानी आती है। अगर कोई टॉर्टोइज भी है तो एनडीए का रिटर्न इज नॉट मुश्किल, वो होगा, प्रैक्टिस से होगा। तो वही मैसेज ये दोनों भी देना चाह रहे थे। निकिता ने और गायत्री ने आज उन्होंने समय निकाला, रिक्वेस्ट किया था मैंने आके बच्चों को थोड़ा सा गाइड करिए। उन्होंने बहुत अच्छी तरीके से ग्राउंड लेवल पे आके, क्योंकि आप लोगों से जस्ट थोड़ा सीनियर है तो आपसे ज़्यादा कनेक्ट हो सकते हैं। एग्जाम्स के फेज में थे, निकिता तो अभी भी और 2 एग्जाम देगी, तो उस फेज के बच्चों से कुछ सुनना ये ज़्यादा बेहतर होता है। इसलिए इन दोनों को बुलाया, उन्होंने भी टाइम दिया, बहुत अच्छा गाइड दिया। लेकिन आप स्कूल की तरफ से टीचर्स और कमांडेंट के तौर पे हम प्रॉमिस करेंगे कि ये बच्चे बहुत डिसिप्लिन में हमें तैयारी करने वाले हैं। ये हॉस्टल में आधा प्रॉब्लम तो यही सॉल्व हो जाता है, इनको कोई डिस्टर्बेंस नहीं है, घर का कोई डिस्टर्बेंस ही नहीं है। ये 24 घंटे जो कुछ करना चाहते हो कर सकते हैं। ये इंग्लिश का कम्युनिकेशन स्किल दोस्तों के साथ कर सकते हैं, ये न्यूज़पेपर पढ़ सकते हैं, ये बुक्स पढ़ सकते हैं। यहाँ हम लाइब्रेरी सेट करेंगे, हम लाइब्रेरी का स्टैंडर्ड और अप करेंगे, बुक्स जो मांगेंगे वो अवेलेबल करेंगे, क्लासेस जो चाहिए वो अवेलेबल करेंगे। बाकी जो आदमी खुद जग गया है उसको वैसे कोई बाधा नहीं आती, वो कर ही लेंगे। तो हम प्रॉमिस करते हैं कि एनडीए का रिजल्ट हम इनको जल्दी सुनाएंगे कि हमारा कौन सा बच्चा या बच्ची
जल्दी से जल्दी एनडीए में पहुंच गए। हालांकि मुझे लगता है हमें 1-2 साल लगेंगे, बट क्या पता अगले अप्रैल में ही हमें रिजल्ट मिले। सितंबर का वो तो बहुत ही मुश्किल है, अगले महीने है, 7-8 बच्चे दे रहे हैं उसमें, बट हम रियलिस्टिक एम करेंगे अगले अप्रैल को। होपफुली वी विल बी एबल टू डिलीवर दैट। वंस अगेन स्कूल की तरफ से बहुत बहुत धन्यवाद, आप आए और बहुत अच्छा गाइडेंस दिया। फ्रॉम द स्कूल साइड हम फिर एक बार धन्यवाद देंगे विथ राउंड ऑफ अप्लॉज। बढ़िया तरीके से तालियों से हम इनको अभी विदाई देंगे।